दिवसभर पाणी पिताय तरी तुम्हाला थकवा, डोकेदुखी किंवा एनर्जी कमी वाटते, मग तुम्ही पाणी चुकीच्या पद्धती. फक्त पाणी जास्त पिणे म्हणजे हायड्रेटेड राहणे नाही, स्मार्ट पद्धतीने पिणे जास्त महत्त्वाचे. सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी जरूर प्या. झोपेत आपल्या शरीरातील पाणी कमी होते. पाणी फक्त पिऊ नका, खा देखील. म्हणजेच टरबूज, संत्री, काकडी अशी फळे आपल्याला हायड्रेटेड ठेवतात, त्यामुळे ही फळे आवर्जून खा. जास्त घाम येत असेल तर फक्त पाणी पिणे पुरेसे नसते, तर पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि लिंबू टाकून प्या, म्हणजे आपल्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्स मिळतील. जास्त चहा किंवा कॉफी पिणे हे आपल्या शरीराला डिहायड्रेटेड करू शकतात. नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवा. तहान लागेपर्यंत पाणी पिण्याची वाट बघू नका. तहान लागणे म्हणजेच आधीच शरीर थोडं डिहायड्रेटेड झालेलं आहे किंवा शरीर डिहायड्रेट व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणून पाणी तहान लागण्याआधी पाणी प्या. स्मार्ट हायड्रेशन ठेवा. तुमची त्वचा, पचन, एनर्जी आणि मेंदू तुम्हाला धन्यवाद देतील. आणि ही रील अशा माणसाला सेव्ह करा जो खूप कमी पाणी पितो. जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करा वॉटर. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा किंवा कमेंट करा. थँक्यू.